नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचा अपडेट आहे. शासनाचा जी.आर. आला आहे, ज्या दिवसाची आपण खूप काही दिवसांपासून वाट पाहत होतो, तो म्हणजे आपला पीक विमा. आता पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची अपडेट अशी आहे की खरीप 2024 आणि रब्बी 2024-25 या वर्षातील पीक विमा योजनेचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. अगदी थोडक्यात तुम्हाला येथे समजवणार आहे, कुठल्या कंपन्या आहेत, कसं काय आहे, किती अमाऊंट आहे, अगदी थोडक्यात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी 2024-25 करिता 35,96,000 रुपये 260 इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तर या विचाराधीन असताना तर पीक विमा योजना खरीप 2024 करिता 5,08,54,953 कोटी रुपये इतके निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आता या अनुषंगाने दोन्ही बाबींसंदर्भात जर विचार केला तर शासनाचा जो काही निर्णय आहे, ह्या निर्णय याच्यातनं मंत्रिमंडळाची मंजुरी देखील देण्यात आली आहे. त्यानुसार 2 शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आले. आता पात्र शेतकऱ्यांना लवकरच याचे वाटप केले जाणार असल्याचं संबंधित पात्र शेतकऱ्यांनी ज्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा काढला आहे त्यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना याचे पैसे ट्रान्सफर होतील. यामध्ये कंपन्या कुठल्या आहेत मित्रांनो, तर भारतीय कृषी पीक विमा कंपनी, चोलामंडल पीक विमा कंपनी, MSJ कंपनी, HDFC आर्गो कंपनी, ICICI लोंबार्ड देखील आहे, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आहे, युनिव्हर्सल सोम्पो या कंपन्या आहेत आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे. मित्रांनो, लवकरात लवकर याचा जो काही निधी आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.